सो गुड मॉर्निंग. आणि आज आहे शनिवार आणि बीडला वायबटवाडी म्हणून हनुमानाचं मंदिर आहे. तिथं खूप सुंदर मंदिर आहे आणि तिथं आज जे ते आपल्याकडनं महाप्रसाद आहे शनिवारचा. तर त्यामुळे मी लवकर उठलोय. आता आपण रेडी झालोय आणि आपण वायबटवाडी काय हो त्याचा आला जाऊन बसायचं काय मला मंदिरामध्ये म्हणलं सगळ्या नंतर त्याला 8-9 लावलं मला गोप्याला वाटलं की निघले सगळे असंच म्हणले लाला सोबत जाऊ सहाला फोन करून हे म्हणतात का मला नंतर सांगतो पुन्हा कारण सासले टाइमपास करत करत गप्पांचा सिलसिला चलत चलत आम्ही पोहोचलो वायबटवाडीला. तर हे असं सुंदर असं मंदिर आहे वायबटवाडीचं. आणि जर तुम्ही सकाळी लवकर गेला तर तुम्हाला तेवढी गर्दी नाही दिसणार. सगळ्यांना माहिती आहे की 12:30 नंतर जे ते महाप्रसाद चालू होतो. आणि हा लुक होता. पाय पड ए नमस्कार कर की. तर मग असं रेडी होऊन आपण गेलो गाभाऱ्यात आणि पूजा चालू झाली. आणि इथलं पण जे महाप्रसादाचं आहे ते 3 वर्ष बुक आहे दर शनिवारचं. का तर खूप भाविकांची श्रद्धा आहे इथं. पण कुणाचं तरी एकदम ऐनवेळी कॅन्सल झालं आणि आपण त्यांना सांगून ठेवलं होतं की आदल्या दिवशी जर कुणाचं कॅन्सल झालं तरीसुद्धा आम्हाला सांगा, आम्ही करू. आणि त्यांनी कॉल केला आपल्याला. आणि म्हणजे असं आहे की आपल्याला मारुतीनेच बोलवलं होतं की तुम्ही महाप्रसाद करा म्हणून. तर असं सहजासहजी नाही मिळत ते. आणि अभिषेक करून जे ते आम्ही परत गेलोत जेवणाकडे बघायला. तर आमचं होतं की पुरी भाजी वगैरे जेवायला करा. पण ते बोलले की आमचं दर शनिवारचं आहे तर आमच्याकडं फक्त कढी लापशी आणि भात एवढंच बंद. तर महाप्रसाद त्याच गोष्टीचा आहे. आणि कढी ही दह्याची नव्हती, बेसन पिठाची कढी होती. सो खूप वेगळी आणि युनिक कढी होती. खूप सुंदर झाली होती ती. आणि त्यानंतर आरती केली 12:30ला. आणि 12:30ला आरती केल्यानंतर जे ते महाप्रसादाचा कार्यक्रम चालू झाला. आपण महाप्रसाद देणार होतो म्हणून त्यांनी आपल्याला बजरंगबलीचा प्रसाद दिला. चूक झाली. हो गोप्या गोप्या भाकर बिकर कशी टेन एक नंबर कार्यक्रम डाएट कसं चालू आहे. डाएट एकदम व्यवस्थित दोन भाकर तू तर फारसन बी खाल्ला त्याचा चिवडा. थोडं चालत होतं त्याच्यावर स्टार्टर मीठ झालं बॉडीला कळत नाही नेमकं काय झालंय ते फक्त इनटेक करते. आणि 4 वाजले होते आणि आम्ही परत घरी यायला निघलो. 4 वाजेपर्यंत जे ते महाप्रसादाचा वेळ होता तोपर्यंत थांबून आम्ही निघलो घरी परत. तुम्ही तिकडनं आलो 4 वाजता आणि आलो की जे झोपलो ते आत्ता उठलोय 6:30ला. का तर खूप पाय दुखत होते. काल लाईक ते झालं ते ऑलरेडी. आणि तिथं परत सगळ्यांना वाढण्यात आलं त्यामुळं पूर्ण जाम झालं होतं मी. आता 6:30ला उठला. आता खाली जाऊन प्री-वर्कआउट शेक बनवतो आधी, ते पिऊया. आणि मग आपल्याला ते जिमला आज चेस्ट आणि ट्रायसेप. जिम स्किप नाही करायची आहे, जिमला सुट्टी नाही द्यायची आहे मला. त्यामुळं जायचं आहे. नाहीतर कसलीच इच्छा नाही आहे माझी जिमला जायची. पण काहीतरी एम केलं ते कम्प्लीट करायचं आहे. त्यामुळं जायचं आहे आपल्याला. म्हणजे जाणं पडणार आहे मला. नाहीतर बिलकुल आतमधनं तर काहीच इच्छा नाही माझी. 1% सुद्धा इच्छा नाही आहे जिमला जायची. पण जायचं आहे आपल्याला. सो मी मोटिवेट होतो स्वतःसाठी. आता खाली जातो, प्री-वर्कआउट शेक बनवतो आणि आपण जाऊ जिमला. 6:30ला मी खाली आलो होतो. तर 7 वाजलेत. आता 7ला पिले म्हणजे 7:30 पावणे 8पर्यंत मी वर्कआउट नाही करू शकणार. सो आज माझं असं आहे की जेवण जे ते माझं 8:30पर्यंत झालं पाहिजे. म्हणजे मला इंटरमिडिएट फास्टिंगला टाईम मिळतो. बट आज बहुतेक 9 वाजतील जेवायला मला. बघू आता वर्कआउट पण आपल्याला चांगलं करायचं आहे.
जाऊया जिमला, बघूयात काय होतं. आणि सेटच्या आतमध्ये असला टाइमपास चालू होता आमचा. आणि ब्लॉगसाठीच म्हणून नाही तर दर शनिवारी आपण शनी मंदिरला जातो आणि तिथे जेवढे पण गरीब लोक बसतात त्यांना काही ना काहीतरी खायला देतो. आपण ते सगळं करून जे ते शनीचं दर्शन घेतलं. ऑलरेडी आपल्या बीडमध्ये शनी मंदिर आहे जे की खूप प्रसिद्ध आहे. आणि मी म्हणलं होतं 9 वाजता जेवण होईल, पण आल्यानंतर लगेच मी शनी मंदिरला गेलो, त्यामुळं लिटरली 10:30 झाले मला जेवण करायला. आणि जेवण करून मग दिवस संपतोय आपला. फायनली मी आत्ता परत रूममध्ये आलो आहे आणि खूप थकलो आहे मी. गुड नाईट अँड भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.